हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या फर्स्ट कंप्लीट ट्युटोरियलमध्ये, जिथे आपण बनवणार आहोत एक मंत्रा फ्रेम जी असणार आहे ओशन बेस्ड. तर मग फर्स्ट लेअर आपण करूयात रेतीचं, जे की सँड, प्रॉपर सँड ओशनवरून आणलेली ती आपण रेझिनमध्ये मिक्स करून घेऊयात आणि फर्स्ट लेअरला टाकूयात रिअल इफेक्ट येण्यासाठी. तर मग हवी तेवढी टाकून घेतली आहे मी इथे. आता मी 2 प्रकारचा पाणी टाकणार आहे याच्यात, 2 कलर्सचं. फर्स्ट कलर असणार आहे टर्कोइश ब्ल्यू कलर. मला इथे टर्कोइश ब्ल्यू कलर जास्त आवडतो डार्क ब्ल्यूपेक्षा ओशन थीममध्ये, जसं की मी आधी पण MDFमध्ये बनवले, त्याच्या एक्सपिरियन्सवर मी बोलते. तर मग मी टर्कोइश ब्ल्यू कलर जास्त पोर करणार आहे डार्क ब्ल्यूपेक्षा इथे. आता ठीक आहे, एवढं डार्क ब्ल्यू कलर पोर करूयात आपण रेझिनचा. आणि मोल्ड फिल इन झालं आहे आपलं. तर मग आता आपण ह्या दोन्ही ब्ल्यू कलर्सला ब्लेंड करून घेऊयात. तर ते ब्लेंड करताना इतकं सुरेख दिसतं ना, ते सुकल्यानंतर तो त्याचा मनाने शेप घेऊन घेतो. हे असंच का राहत नाही मला पण कळत नाही. आता आपण देऊयात जरा वेव्ही इफेक्ट. आता व्हाईट रेझिन टाकूयात. व्हाईट रेझिन आपण जास्त नाही टाकणार आहे, कारण आपल्याला वेव इफेक्ट हवा आहे आणि खालचा कलर पण लपला गेला नाही पाहिजे ना अगदी. तर मग व्हाईट रेझिन थोडंसं टिपक्यांनी पोर करून घेऊयात आणि त्यांना ब्लो करून घेऊयात. मी ब्लो करते मी ब्लो करून घेतलं आहे. ओके गाईज, आता ब्लो करून झाल्यानंतर हे असा वेव्ही इफेक्ट आला आहे. आता आपण ॲड करूयात रिअल शेल्स. आता हे तुम्ही बघू शकता, हे अगदी रिअल शेल्स आहेत, सी साईडवरून आणलेले. हे किती प्रिटी आहे. चला आपण आता ह्यांची अरेंजमेंट करूयात. आता अरेंजमेंट नक्की कशी करू मला पण सुचेना, पण आपण मोठ्यांपासून सुरू करूयात. छोटे छोटे शेल्स बाजूने लावूयात. आणि आपण अगदीच फुल नाही करणार आहोत हे, कारण की आपल्याला मंत्रा स्टिकर पण चिटकवायचं आहे, त्यालासुद्धा स्पेस हवी आहे आपल्याला. सो आपण असे 5-6 शेल्स टाकूया, छोटावाला टाकू. आणि मला वाटतं आहे की एवढे बास होतील. हावाला का बसत नाही आहे. बसला. आता बाकीचे अजून एखादा छोटंसं लावूयात. ठीक आहे का एवढं, अजून एखादा लावूयात. असं मला भरपूर लावूशी वाटतात. मी जवळून दाखवते जरा. हे असं दिसतंय. एक छोटूवाला ॲड करूयात आपण. छोटू ठीक आहे. आता बस झाले शेल्स. माझं काय मन भरणार नाही शेल्स टाकण्यावरून. आता आपण स्टिकर लावूयात, मंत्रा स्टिकर. इथं आपण कृष्णाचा मंत्रा स्टिकर लावला. आणि असेंबल करण्याचा मी व्हिडिओ काढायचा विसरून गेले. मी नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. पण हां, मी हे चेनसोबत असेंबल केलं आहे. आणि ही फ्रेम एक लेअर तुम्ही बघितली, सेकंड लेअर मी ट्रान्सपरंट टाकली, सो मी ती इथे दाखवली नाही. आता मी नेक्स्ट टाईम नक्की शूट करेन. ओके, तर परत भेटूयात. बाय बाय.